देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेमविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला तुका म्हणे काय नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडी तोशी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे सेवे लागी सेवक लालो सेवे लागी सेवक तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत कीर्तनरूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाऱ्याचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असल्याने पूजनीय मातोश्री हरिभक्त परायण सौभाग्यवती मातोश्री ताराबाई तुकाराम बाबा ढोंचे या मातोश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसाचा कीर्तन उत्सव कीर्तन सोहळा नाम यज्ञ नाम उत्सव आईच्या पाठीमाग 3 मुली आहेत त्यातल्या तिन्ही आहे सुरेखाताई ज्ञानेश्वर दादा त्यांचे चिरंजीव आहे हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे 3 मुली आहेत अनिताताई सुरेखाताई प्रणालीताई ज्ञानेश्वर दादा आणि त्यांचे माहेरवासी डोंगरी परिवार आणि सासरी सगळे डोंगरेवाडी हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे आणि बाबांवरती प्रेम करणारा निश्चित भक्त परिवार मोठ्या बहुसंख्येने आपण सगळे या ठिकाणी आलात कीर्तनाकरता उभ्या महाराष्ट्र ज्यांचं नाव आहे कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहे ते आदरणीय श्री प्रवीण महाराज पांडे आहेत शेजारी मंगेश महाराज छान ठोके का अरे बाबा मी कीर्तन करतो आदरणीय माऊली महाराज आणि बाबांवरती प्रेम करणारा हा सगळा भक्त परिवार टुकडेवाडीच्या अंगणात इकडे हार्मोनियम वादक वृंदाचार्य अमोल महाराज सगळ्या आलेल्या बाबांवरती प्रेम करणारा निश्चित भक्त परिवार तुम्हा सर्वांना मनोभावी वंदन सगळ्या माझ्या आई बहिणी साऊंड सिस्टीम वाले बाबा तुम्ही सगळेच मंडळी या ठिकाणी आहेत सर्वांना याचा मनोभावी वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो सर्वांनी ताट बसा आता वाजले 11:15 12 वाजता कीर्तन थांबवायचंय सर्वांनी म्हणलं नाही का ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा मात्र सर्वांनी टाळ्या वाजवीत जा पूजनीय मातोश्री ताराबाई आईच्या वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे
आणि या अभंगातील पाचही चरणांचा सरळार्थ असा आहे, या अभंगातून तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला उपदेश केलाय की जन हो माय बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म कारण स्वर्गीचे आवर आईची ताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा नारायण नामे हो जीवन मुक्त. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केली. महाराज म्हणतात तुम्ही सगळे जन्माला आलाय बरोबर आहे, प्रत्येकाला मरायचंय बरोबर आहे, तो कोण कधी मरण याचा भरोसा नाही, कोणाची भेट कधी शेवटची ठरत माहिती नाही. कदाचित आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते, कदाचित आज रात्री लागणारी झोप कोणाला तरी काळ झोप लागू शकते, कदाचित उद्या उजाडणारी सकाळ कोणाला तरी कुटुंबाला करंटी पांढरी वाईट जाऊ शकते. ऐकले म्हणून उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उदार असणाऱ्या परमेश्वराला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. बरं का देवाला शरण जायचं? हा देह काळाचा आहे, हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वयवर्ष 50, वयवर्ष 60, वयवर्ष 80, तो काळ एकदा संपला का ऐका नाही. हा देह काळाचा आहे आणि धन म्हणजे पैसा कुबेराचा आहे. येथे मनुष्याचे काय आहे? काय आपलं त्याचे दोन अर्थ लावते. कोणते कोणते दोन अर्थ? देह हे काळाचं धन आहे असा एक अर्थ लावता येईल, आणि दुसरं देह हा काळाचा आहे आणि धन म्हणजे पैसा कुबेराचा आहे. तेथे मनुष्याचे काय आहे? ठीक आहे, बरोबर ना बाबा? चला अजून काय सांगू तुम्हाला. देता देव विता, देणारा देव आहे, देणारा देव आहे. त्याच्या मनात आलं राजाचा रंग करतो आणि रंगाचा राजा करतो. त्याचं कोणी पाहिजे? त्याच्या मनात आलं मुख्यमंत्र्याचा झाले उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचा झाले मुख्यमंत्री. येथे याची सत्ता काय आहे? आहे का नाही? प्रत्येकाला जावं लागतं, यावं लागतं. आहे का? हा नशिबाचा खेळ आहे. तेथे याची सत्ता काय आहे? अजून काय सांगू तुम्हाला. ती बायको माझी, पोरग माझं, गाडी माझी. हा तुमचं आम्ही कुठे काय म्हणतो. पण ज्या दिवशी तुम्ही हे जग सोडणार आहे त्या दिवशी आपल्या सोबत आपल्या कोण कोण येणार आहे याची यादी डोळ्यापुढे ठेवा आणि उदार परमेश्वराला शरण जा. आणि अभंगाचा शेवट करताना किती गोड केला आलेले सगळी मंडळी. तुकाराम महाराज म्हटले, प्रश्न विचारला शेवटच्या चरणामध्ये, कार्य नाशिवंतासाठी. प्रश्न विचारलाय हा काय? कार्य नाशिवंतासाठी. अरे बायको नाशिवंत, पोरग नाशिवंत, गाडी माडी सगळं जग नाशिवंत आहे. या सगळ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, प्रयत्न करतो, डे नाईट ड्युट्या करतो, रात्रंदिवस कष्ट करतोय. पण देवासाठी मात्र अंडी निर्माण करतो असं का? माझ्या लक्षात ठेवा. असाच प्रश्न हरिपाठातल्या 5व्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात विचारला बघा. सया सगळीशी प्रपंच तीर निशी पण हरिशी न बदेशी गुन्ह्या गुन्हे. काय देवाने वाईट केलंय? बायकोने दिली का? नवऱ्याने दिला? पोरगाने दिलं का? काही दिलं नाही का? सगळं दिलंय. मग आटी निर्माण का कराव्या? एखाद्या म्हणलं कीर्तनाला चला, आलो असतो पण आमच्याकडे नशिबा आटी. चला दर्शनाला आलो असतो पण आपलं कुठं वय झालं आटी. आणि आज हत्तीला मग वाजवायची आधीच. मग काय करायचं? असं करू नका. उठा, वेग करा, घाई करा आणि उदार परमेश्वराला शरण जा. वारकरी संप्रदायाचे पायिक सेवक या नात्यानं कार्य करणारे श्री गुरु आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार तुकाराम बाबा डोळशे. माझ्या आयुष्यामध्ये मी 2च माणसं शांत पाहिजे. आता माझं 33 चालू आहे. मी 3रीला असताना आळंदीला शिकायला. आळंदीमध्ये एक शांती ब्रह्म पाहिले आणि दुसरी शांती ब्रह्म आपल्या इथे बघा डोमेवाडीचे तुकाराम बाबा. आहे का नाही? पहिले शांती ब्रह्म कोण गेलं? श्री संत एकनाथ महाराज. दुसरे शांती ब्रह्म श्री संत कुरेकर बाबा आणि तिसरे शांती ब्रह्म डोमेवाडीचे तुकाराम बाबा. असे 3 शांती ब्रह्म आपल्या आयुष्यात. आहे का नाही म्हणा? असे भरपूर असतील जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये. पण मी पाहिलेली तुम्हाला सांगतोय, माझ्या पाहण्यातली तुम्हाला सांगतो. ऐकण्यातले संत एकनाथ महाराज आणि त्यांचा आपण अनुभव पण घेतो उदाहरणाच्या माध्यमातून, त्यांच्या भावार्थ रामायणातून, त्यांच्या एकनाथी भागवतातून. संत एकनाथ महाराजांना आपण काही कोणी पाहिलं नाही, पण त्यांच्या उदाहरणामधून किंवा ज्येष्ठ कीर्तनकारांच्या मुखातून आपण ऐकतो ते शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेले श्री संत पुरेकर बाबा. आजही असा माणूस आहे. आलेले सगळे पाहुणे फक्त बार काही नाही का अर्धवट कोणी ऐकू नका. आळंदीला जर तुम्ही कधी गेलात तर ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन नाही झालं तरी चालेल. समजा गर्दी जर झाली, तुम्हाला वाटलं आता लय गर्दी, आता काय करायचं, तर त्यावेळेला सरळ
खालती न जाता वरती टर्न मारा, यू टर्न मारा, माघारी जा. जुनी वारकरी शिक्षण संस्था आहे जोग महाराजांची कीर्तन महाविद्यालय, तिथं जा. 2 नंबरची खोली आहे, ती वाजवा. आतमध्ये एक व्यक्ती बसलेली आहे, त्यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची उपाधी आहे. प्रतिमावली कोण असेल तर संत कोरेकर बाबा आहे. आम्ही वारकरी मंडळी आळंदी जर गेलो तर आम्ही समाधीचं दर्शन करीत नाही, कारण आम्हाला माहिती माऊली इकडे आहे का नाही. आम्ही त्यांचं दर्शन घेऊन आम्ही परतीला येत असतो. लोक 24 तास बारा लावतात, म्हणजे ते वेडे आहेत, आम्ही शाणे, अशातला भाग नाही. पण आम्हाला माहिती आहे कोण माऊली आहे. तिथे समाधीला जिवंतच बसलेले आहेत, समाधीमध्ये आजही माऊली बसलेलेच आहेत. पण आमच्यासाठी जिवंत माऊली असेल तर कोरेकर बाबा आहेत. आणि तिसरे श्री संत शांत जर कोण असतील, आदरणीय श्री तुकाराम बाबा आहे. बाबांच्या वरती नितांत प्रेम करणारे आपण सगळे बाधित परिवार. आमच्या बेंडाळी ते त्र्यंबकेश्वर मोठा दिंडी सोहळा असतो, पायी दिंडी सोहळा, त्याची चालक आदरणीय महाराज असतात तुकाराम बाबा. त्यांचा मोठा शिष्य परिवार आमच्या गावात आहे, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं आहे. सगळे आमचे बेंडाळीकर मंडळी या ठिकाणी आले आहेत. परिसरात आमच्या नाशिक जिल्ह्यातली बरीचशी माणसं माझ्यासमोर दिसत आहेत, भागाभागातली माणसं आहेत. तुम्ही पण भागाभागातून सगळे मंडळी या ठिकाणी आलात, आहे का नाही. आणि त्या निमित्तानं बाबांवरती प्रेम तुम्ही करता, असंच प्रेम आयुष्यभर असावं. त्यांचे एकूण एक चिरंजीव आदरणीय श्री ज्ञानेश्वर भाऊ, आई गेल्यानंतर काय दुःख असतं हे त्यांना अनुभवलंय, त्यांना अनुभवायला मिळाले. 3 मुली आहेत, त्यांच्या घरी सुखी आहेत. मातोश्री ताराबाई आणि पिताश्री तुकाराम बाबा, या दोघा माय बापांनी त्यांच्यावरती फार मोठी कृपा केली. तिघींचं कल्याण करून दिलं, मुलाचंही कल्याण करून दिलं. आणि मातोश्रीनं जगाचा निरोप घेतला आणि पिताश्री त्यांच्यावरती मायेचा हात घेऊन उभे आहेत. आजही त्यांचा बापही त्यांचे तुकाराम बाबाचा आहे, आई त्यांचे तुकाराम बाबाचा आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि या चौघांकडून बाबांची सेवा करू अशी प्रार्थना करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतो. ऐका, या जगात या लोकांच्या व्यक्तीचा, प्राण्याचा, मनुष्याचा जन्म झाला, त्या प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावा लागतो. हे सगळ्यांच्या आता पाठच आहे, कोणाला काय सांगायची गरज आहे का नाही. इतर राहण्याकरता कुणीच नाही आला. इतर राहण्याकरता फक्त 7 लोक आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानस्य विभीषणः, पूर्वः परशुरामस्य, सप्तैते चिरंजीविनः. अश्वत्थामा, बली, व्यास, कृपाचार्य, परशुराम, हनुमान, 7वां विभीषण, अशी 7 लोक आहेत. यांना कधीच मरण नाही. यांना काय मरण नाही. हे जेव्हा 7 लोक वरती होते म्हणजे स्वर्गात, तेव्हा त्यांनी मृत्यूलोकात म्हणजे या जगात त्यांनी यायची अपेक्षा केली होती की आम्ही या मृत्यूलोकात जाऊ, भगवंताचं भजन कीर्तन आम्ही करू. म्हणून ते या मृत्यूलोकात आले, त्यांचा उद्धार झाला. त्यांनी सांगितलं आता आम्हाला नाही आम्हा जन्म मरावे लागत, मरावे लागत. आता आम्हाला जन्मावं लागत नाही, आता आम्हाला मरावं लागत नाही. का? धन्याने जन्मालो, धन्याने जन्मालो, धन्याने जन्मालो, धन्याने जन्मालो. सगळेच लोक मरायला आले. मी तुम्हाला उदाहरण देतो. पुरावा आमचे प्रवीण महाराज, मंगेश महाराज किंवा माऊली महाराज तुम्हाला देतील. उदाहरण मी सांगतो, पुरावा ते देतील. ऐका, पिंपळाच्या किती मारले कालपर्यंत, आज किती मारणार, उद्या किती मरतील. पिंपळाच्या झाडाचं पान पिकलं, नीट ऐका बारकाईनं, अर्धवट पुन्हा ऐकलं. पिंपळाच्या झाडाचं पान पिकलं आणि गळून खाली जमिनीवरती पडलं आणि ते पान पडल्या पडल्या त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्या रडायला लागले. आणि
झाडाने प्रश्न विचारला, काय रे पाना, काय झालं तुला, का रडतो? इथं मला एखादी रडला नाही, आता काय झालं? तेव्हा ते पान हसूनच रडायला लागलं. म्हटलं, अरे झाडा, हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली जमिनीवरती पडलो, थोड्या वेळाने वारा येणार, सोसाट्याचा वारा येणार, जोराचा वारा येणार आणि मी लांब उडून जाणार. परत या जन्मात आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही, या गोष्टीचं मला वाईट वाटतंय म्हणून मी रडतो. तेव्हा ते झाड हसायला लागलं. म्हटले, पाना, तुझ्या दिलंय पिकली, गळून पडली, उडून गेली, आता तू पिकला, गळून पडला, उडून जाणार आहे, तुझ्या नंतर अनेक जण पिकणारे, गळून पडणारे, उडून जाणारे. याचा अर्थ आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं मरतील असं 750 वर्षापूर्वी लिहिलं होतं. झालं का नाही खरं? बोला सगळे माणसं. आई वडिलांच्या अगोदर पोरं जातील, गेलीत का नाही? गेलीत की नाही? बरं कसे कसे वारले काय सांगायची गरज आहे काय? अटॅक आला, कॅन्सर झाला, मारून टाकलं, खून झाला, फाशी घेतली, जीव दिला, वाहून गेले, बुडाले, धडकले, दारू पाजून मारले, विष पाजून मारले, ऍक्सिडेंट मध्ये गेले, कोरोनाच्या काळात सापडले. तुमच्या माहिती करता बोलतो 22 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहे. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमच्या माना असून तुम्ही नाही म्हणू शकत नाही. बरोबर नाही? 22 वर्षाच्या पोरी विधवा आहेत की नाही? बोला. 30 वर्षाच्या पोरी विधवा आहे, 25 वर्षाच्या पोरी विधवा आहे. बाया नाही त्या पोरी आहे. त्याच्या वयाच्या पुढे अजून शिकू राहिले. कोणी एमपीएससी करते, कोणी यूपीएससी करते, कोणी एलएलबी म्हणजे वकिली करते, कोण नर्सिंगचा कोर्स करते, कोण डॉक्टरी करते. आणि या विधवा झाले. बरं दुसरा नवरा करायची सोय नाही का? छोटा बाळ 1-2 वर्षाचं, दुसरा नवरा करायला जाईल का माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण सांभाळेल, कोण चोरावी? त्या बाईला अभिषेक काढायचं कसं? नवरा अटॅक पाय वारला, कॅन्सर पाय वारला, व्यसन पाय वारला, ऍक्सिडेंट मध्ये गेला, कोरोनाच्या काळात आपण आयुष्य काढायचं कसं काय? आणि म्हणून उरलेल्या लोकांना माऊलीने सावध केले, उठा उठा जागा पाठी आले मोठे. सध्या 4 कारणामुळे लोक मरतायत. 4. तुम्हाला परत चॅलेंज करतो, तुमच्या माना असून तुम्ही नाही म्हणू शकत नाही. माहिती का? तुमच्या माना असून तुम्ही असं करू शकत नाही. असं करणार. माहिती का? 4 कारणामुळे लोक मरतायत. फक्त अटॅक पाय मारताय. बोला बरोबर नाही? फक्त ऍक्सिडेंट पाय मारताय. बरोबर नाही? म्हणत नाही. फक्त व्यसना पाय मारताय. बरोबर नाही? फक्त आत्महत्या पाय माणसं मारताय. बरोबर नाही? खरं आहे का खोटं आहे? तुम्ही नाही म्हणू शकत नाही. सध्या लोक 4च कारणामुळे ऍक्सिडेंट पाय. कसल्या तिथं गुळूचवाडीला आलो मी 2 महिने झाले. असा धडाका पाहिजे त्या गुळूचवाडीच्या पुढे. त्याचा मेंदू असा उडत पुढे चालू होता. किती डेंजर सांगा बरं. कसे जातात कुत्र्याच्या भोवत्या. पूर्वी रस्त्यावर कुत्रे मारायचे, आता कुत्रे नाही मारती, माणसं मारतात. आणि रस्त्यावरती माणूस मेला तर लोक डायरेक्ट म्हणतात हा कोणाच्या मोतीने गेला? कुत्र्याच्या. आहे का नाही? कुत्र्यांची जागा माणसाने घेतली. ऍक्सिडेंट पायी लोक मरतात, व्यसना पायी लोक सध्या मरतायत. काय लोक व्यसन करतायत? ऍक्सिडेंट पायी. अजून काय? अटॅक पायी सध्या लोक मरतात. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. बघा, जास्त टेन्शन, अति ताण, वरलोड, चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो. आणि मेंदूला ताण पडला का मेंदूची विचाराची पातळी डायरेक्ट संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हाय लो होतो. आणि शरीरातला बीपी हाय लो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉक होतात. 20% ब्लॉक, 80% ब्लॉक.
30% ब्लॉक, काही 80% ब्लॉक. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला आणि पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे प्रचंड घाम येऊन तडफडून माणसं मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला काय म्हणतात,